नमस्कार मित्रांनो, कसं आहे? सगळे व्यवस्थित आहेत ना? असेच व्यवस्थित राहा. तर कुर्ला स्थानकात मी आलेलो आहे आणि कुर्ल्यावरून एक 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती माझ्या एका मित्राचा गणपतीचा कारखाना आहे. तर त्या गणपतीच्या कारखान्यात आपण आलेलो आहोत. मित्रांनो, आता गणपती वाइब्स यायला लागलेत. सगळ्यांना गणपतीची ओढ लागली आहे आणि आता जो तो गणपतीच्या तयारीला लागलेला आहे. मस्तपैकी तुम्हाला गणपतीचं दर्शन घडवतो आणि थोडीशी प्रोसेस समजावतो की एक्झॅक्टली कशी मूर्ती घडवली जाते आणि त्याची आखणी कशी केली जाते आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी. तर माझा मित्र आहे अमरदीप पांचाळ आहे. हा अमर आहे आणि ह्याचा गणपतीचा कारखाना आहे आणि आपण आता सगळ्या ज्या काही गोष्टी बघायच्या आहेत त्या त्याच्याकडनंच बघायच्या आहेत आणि त्याच्याकडनंच ऐकायच्या आहेत. चला. ही बघा मित्रांनो, आता ही मूर्ती चालली आहे साताऱ्याला. आता ती पूर्ण पॅक केलेली आहे व्यवस्थित. आता ह्या कारखान्याची पहिलीच मूर्ती चालली आहे, तर त्याच्यामुळे थोडीशी पूजा वगैरे करून या मूर्तीला आता घेऊन जातील. मोरया. आता आपण जरा थोडंसं ना अमरशी बोलूया. तू म्हणालास की तुझ्या वडिलांनी हे स्टार्ट केलेलं होतं, तर म्हणजे आता फॅमिली बिझनेस झालाय का आणि कधीपासून करतोयस तू हे सगळं? मी मला ते शाळेत होतो तेव्हापासून, म्हणजे 5वी-6वी ला असताना तेव्हापासून. 5वी-6वी ला असल्यापासून तू वडिलांबरोबर करतोय? हा, तेव्हा मी जास्त हे नाही करायचो, थोडस कुठे धोतर कलर कर वगैरे. अच्छा. हा, अच्छा. मोदक बनवून दे मातीचे वगैरे, तेवढं पूर्ण असं मी पूर्ण काम नाही करायचं. अच्छा, म्हणजे आता पूर्ण आता त्याच्यात उतरलायस तू? हा. माझा तुला उतरून किती वर्ष झाली? तसं प्रकारे पूर्ण होतो 10वी नंतर मी पूर्ण झालो. हो, म्हणजे बरीच वर्ष झाली. हा. आणि मग असे बरेचसे अनुभव येतात ना, बरेचसे चांगले अनुभव, बरेचसे वाईट अनुभव येतात. काही कस्टमर्स रूड असतात किंवा काही एकदम चांगले असतात. मग जे रूड कस्टमर असतात त्यांच्याशी टॅकल कसं केलं जातं? कारण सगळ्यांना म्हणजे कोणाला हे करायचं नसतं, आपल्याला दुखवायचं नसतं. थोडक्यात तुम्ही बिझनेस म्हटलं की तुम्हाला शांतपणे बोलायच लागतं. बरोबर बरोबर बरोबर. थोडे असं आता मारवाडी वगैरे ते लोक कसे प्रेमाने बोलणार एकदम. बरोबर. अगदी तोंडावर साखर. हा, तसं आपल्याला बोलायला लागतं. कसं आहे ना, शेवटी आपण शेवटी मूर्त्या बनवतोय आणि गणपतीच्या मूर्त्या बनवतोय. म्हणजे त्याचा पण उद्देश हा चांगला बनवणंच आहे, कारण शेवटी देव आहे, तो देवाच्या जागी बसणारा आहे. तर त्या मूर्त्या चांगल्याच झाल्या पाहिजेत, एवढ्या गोष्टी करत असतो आणि याला बराच वेळ जातो, बरंच काम आहे त्याच्यामध्ये. थोडंफार कमी जास्त झालं तर चालतं आणि तेवढं मला असं वाटतं की तू कसं ती सुधारून पण ते देतात. तर जर प्रेमाने बोललं ना तर सगळी कामं होतात, हे लक्षात ठेवा. हा, अमरचा भाऊ निरंजन आहे आणि आता मूर्तीला शेडिंगचं काम करतोय. बघा किती मेहनत आहे. शेडिंग किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तर या गणपतीच्या मूर्तीवर आहेत ना, हे अष्टविनायक आहेत. मुकुटावरती एक आहे, दोन्ही कानांवरती आहे आणि सोंडेवरती आहे. तर निरंजन आता त्यांना अष्टविनायकाच्या कलरमध्ये रंगवतोय, कलरमध्ये रंगवतोय. शेडिंग झाल्यानंतर मूर्ती काय दिसेल, म्हणजे आता तुम्ही विदाऊट शेडिंग मूर्ती बघितलेली आहे, आता शेडिंग झाल्यानंतर थोड्या वेळाने मूर्ती बघा, एक नंबर असेल. ही बघा, मगाशी निरंजन जी शेडिंग करत होता, आता त्या मूर्तीचं स्वरूप बघा कसं झालंय, एकदम चेंज. आणि त्याच्यावर मार्किंग करतील, आखणी करतील, त्याच्यानंतर त्याचं जे रूप खुलून येईल ना,
ते बघायला मजा येईल. म्हणजे एवढी मेहनत करावी लागते. आधी मूर्ती घडवा, त्याच्यानंतर त्याला कलरिंग करा, शेडिंग करा, आखणी करा, बरीच कामं असतात. या गणपतीच्या मूर्तीची आता मार्किंग करायची आहे, आखणी करायची आहे. तर अमर जरा लाइटिंग वगैरे सेट करतोय सगळी, त्याला पाहिजे तशी, जेणेकरून त्याला व्यवस्थित दिसेल. कारण मार्किंग करताना व्हिजिबिलिटी चांगली असली पाहिजे, कारण त्याला ते प्रॉपर ड्रॉ करायचं. मग ते प्रॉपर ड्रॉ करण्यासाठी जर लाईट बरोबर नसेल सेट केलेला तर त्याला ते जमणार नाही नीट. कलर पण कळायला पाहिजे, किंवा आपण जिकडे मार्किंग करतोय ती प्रॉपर होते का ते सगळं लक्षात आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रॉपर लाइटिंग ही फार इम्पॉर्टंट आहे. जसं ही इकडे त्याने तर लाईट लावली आहे आणि इकडे हॅलोजन आहेत. आता अमर जिथपर्यंत आखणीसाठी त्याचं साहित्य जमा करतोय तोपर्यंत आपण त्याच्या भावाशी निरंजनशी एकदा बोलून घेऊया. तर निरंजन, तू आता किती वर्ष झाली तुला हे सगळं गणपतीचं हे करून? लहानपणापासून म्हणजे तुला कशी आवड निर्माण झाली? म्हणजे आता कसं त्याने सांगितलं की मी लहान लहान गोष्टी करायला चालू केलेल्या, मग तुला कशी काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला? असं आहे की माझ्या जन्माच्या आधीपासूनच वडिलांनी चालू केलेलं. हा बरोबर. वडिलांच्या सोबत भाऊ होता. बरोबर. नंतर काय लहानपणापासून बघत आलो वगैरे. मग त्याच्यानंतर मग आता एकदा ती सवय लागली की लागली. 5वी 6वीला होतो तेव्हापासून मग ते नॉर्मल कलर धोतर वगैरे चालू केल्या. त्यानंतर मग हळूहळू प्रोग्रेस होत गेली. बरोबर. म्हणजे एक टाइम असा होता की वडील आजारी होते, म्हणजे त्यांना रेटिनाचा प्रॉब्लेम होता. तर त्यांना काय डोळ्याचं थोडं दिसत नव्हतं, डबल लाईन. तेव्हा दादाने मग बोलला की आता डोळे काढायला स्टार्ट कर. त्यांनी दाखवलं. म्हणजे जेमतेम मी 2008वीला होतो तेव्हा. मग त्यांनी मग पहिली मला 5 फुटाची तिरुपतीची मूर्ती होती ती दिली काढायला, डोळे काढायला. ते काढायला नाही ना म्हणतो तरी 5-6 तास लागले. ती नंतर रिपेअरिंग पण केली त्याने, भावाने. अच्छा. हा, मग त्याच्यानंतर मग हळूहळू मग ट्राय करत गेलास. हा. आणि आज मी तुझं काम बघतोय तर एकदम फिनिश वर्क मला फार आवडलं. मगाशी मी तुला शूट करत होतो, तू जेव्हा शेडिंग करत होतास त्यावेळेला, तर मला तर खूप लय भारीचं फिलिंग आला ऍक्च्युली. थँक्यू. ऍज अ न्यूट्रल पर्सन आम्ही एका वेगळ्या नजरेने बघत असतो, आणि तू जेव्हा करतोयस तू एका वेगळ्या नजरेने, तू आर्टिस्टच्या नजरेने बघत असतोस. त्यामुळे तुला ऑल द बेस्ट, आणि असंच करत राहा. आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, बघा कसा वडिलांचा वारसा ही दोन्ही मुलं पुढे चालवतात, आणि आज एवढ्या छान छान मूर्ती आपल्यासमोर बनताना दिसत आहेत. तेव्हा त्या दोघांनाही, अमरला आणि निरंजन या दोघांनाही माझ्याकडून आणि आपल्या सर्व परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण. नाही, आता सगळे झालेले आहेत ना, हे आता कम्प्लीट झालेले आहेत ना. माफ करा, फॅनचा आवाज जास्त आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज कमी येत असेल, पण ह्या आता पूर्ण फिनिश झालेल्या मूर्ती आहेत. मग आता हे सिंहासन हे ब्लॅक का ठेवलंय, काळा का कलर मारलाय त्याला? त्याच्यावर ब्रांज कलर करतो आपण. हा, ब्रांज कलर मध्ये थोडासा वेगळं येतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण गोल्डन वापरतो, कॉपर कलर वापरतो, थोडासा पितळ मध्ये सारखं होतं ते. ओके ओके. ग्रीन गोल्ड म्हणून येतो, अच्छा, वापरतो. तो ग्रीन गोल्ड तो मुलगा मारतो, तो ग्रीन गोल्ड आहे. अच्छा. हा हा वाला. ओके. आता तो पूर्ण मारतोय, आणि याच्यावरती आपण कसं जेवढा टेक्स्चर आहे त्या टेक्स्चरला वरती करतो. एक उदाहरणार्थ तुम्ही दाखवतो तुम्हाला. अभ्या ब्रश दे, बुडवून दे, सप्ता की मोठावाला. हा दे. उदाहरणार्थ हे असं. अच्छा. त्याच्यामध्ये आता आपण हा ग्रीन गोल्ड टाकलाय. हा, त्याच्यामध्ये आपण थोडंसं नंतर गोल्डन पण टाकणार, थोडंसं इकडनं असं या बाजूने वगैरे. ओके ओके ओके. तो चांगला दिसतो, तो एक इफेक्ट चांगला येतो. कळलं. म्हणजे हा तुमचा ब्लॅक पण जातो. काही लोकांना ब्लॅक आवडत नाही. हा बरोबर. हा बरोबर. म्हणून मी तुला विचारलं की ते ब्लॅक का ठेवलाय. त्याच्यासाठी परत होतो.
की तो उठून दिसण्यासाठी, आणि जो आपण तो मारणार कलर ब्रांच कलर हा तो छान दिसतो एकदम. ओके. आता तुम्ही तो पेंट केलं थोडंसं बघितलंय. हो बरोबर असं. हे आमचे जुने कस्टमर आहेत, त्यांनी बालमूर्तीच पाहिजे असते. अच्छा. मग त्यांच्या वडिलोपार्जित ते बालमूर्तीच बसवतात. ओके ओके. मग तो मुलगा त्यांचा बोलला की मला नाही आता बालमूर्ती पाहिजे. मुकुट होतं त्याला, तो मुकुट कट करून वगैरे त्याला ते बालमूर्तीचं रूप दिलं. म्हणजे हा मुकुट होता. हा, आणि त्या मुकुटाला कन्वर्ट आता केसांमध्ये केलंय. हो. लय भारी. वाटत नाही रे अजिबात असं काही चेंजेस केलेत म्हणून. हे सगळं असं कोरायला लागतं. याचं जे होतं ना हे सगळं काढून टाकलं पूर्ण, मागचं वगैरे सगळं कट करून. ओके. मग नंतर त्याच्यावरती काय काम केलं. काही जण मातीचं काम करतात, हा. काही जण पीओपीचं डायरेक्ट काम करतात. ओके ओके. पीओपीचं गेलं डायरेक्ट. बापरे. म्हणजे कस्टमरला जसं पाहिजे त्याप्रमाणे ते मोल्ड पण करावं लागतं. म्हणजे झाल्यानंतर ते करणं म्हणजे डिफिकल्ट काम आहे रे. नाही, झाल्यानंतर नाही, सुरुवात असते तेव्हा, जेव्हा मूर्ती कच्ची असते. ओके. जेव्हा आपण तयार करतो वगैरे तेव्हा फर्स्ट टाइम असेल तेव्हा करू शकतो. तुम्ही पेंट झाल्यावर बोला तर हात नाही लावणार. हो. त्यानंतर जेवढी मेहनत केली तर सगळं जाणार, सगळी वेस्ट होणार. बरोबर बरोबर. ही काय मूर्ती आहे, म्हणजे ही थोडीशी वेगळी वाटते. म्हणजे पूर्ण एकच टोन आहे त्याला. तर म्हणजे काय एक्झॅक्टली हे का असं केलेलं आहे. ऍक्च्युली ते रेग्युलर कस्टमर आहेत, त्यांच्याकडे टिटवा टाईप पोर्ट आहे. त्यांचे वेगवेगळे कलर असतात दरवर्षी. अच्छा. त्या मागच्या वर्षी त्यांचा रेड कलर होता. पूर्ण रेड. हा, पूर्ण रेड. ओके. थोडंसं आम्ही ऑरेंजचे थोडे शेड टाकलेले मध्ये मध्ये. अच्छा. म्हणजे तो पूर्ण तो फ्लॅट वाटू नये म्हणून. ओके. असं. त्याच्या अगोदर त्यांचा स्टोन कलर मध्ये होता, त्याला टेक्स्चर वगैरे दिलेलं होतं. मूर्ती सेम हीच. अच्छा, मूर्ती चेंज होत नाही. मूर्ती चेंज नाही होत, फक्त त्यांचा कलर चेंज होतो. त्याच्यावरती ते येल्लो कलरचं गंध आणि ते सगळं लावलंय ना, तर खूप छान वाटतंय. त्याच्यामध्ये गोल्डन काम बाकी आहे, गोल्डन मारायचं. अच्छा, म्हणजे ज्वेलरी वगैरे सगळं ते काम बाकी आहे. हो. आता हे गोल्डन कलरचं काम चालू आहे ज्वेलरीचं. ज्वेलरी कलर करतो तो. ही बघा, श्रीरामाच्या रूपामध्ये गणेशाची मूर्ती पेंट होते. काय सुंदर बनवली बघा. हे बघा, या मूर्तीचं ना मार्किंग करून झालेलं आहे, आखणी करून झालेली आहे. डोळ्यामध्ये जीव ओतलाय नुसता. बरं, ह्या गणपतीला जे मार्किंग करणार होते, आखणी करणार होते, ते आता सध्या पुरतं कॅन्सल केलंय. कारण त्याच्या सोंडेला आहे ना आताच नुकताच कलर मारलेला आहे. मगाशी निरंजन शेडिंग करत होता, तर तो अजून कलर ओलाय, तर त्याच्यामुळे आता त्याला करता येणार नाहीये. तर आता पर्याय म्हणून एक दुसरी मूर्ती आहे जिला आता आखणी करायला घेणार आहे अमर. तर आपण ते आता तिथे जाऊ. आता इथली सगळी लाइटिंग वगैरे त्याने काढलेली आहे, फक्त हा आता हॅलोजन इकडे आहे. इकडे जो एलईडी लावला होता तो एलईडी त्याने आता काढलाय, कारण तिकडे तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी उजेड आहे. आता ह्या मूर्तीला आखणी करणार आहे, तेव्हा आपण बघू मस्त वेगळी. चला, गणपती बाप्पा मोरया. आता अमर ऑल सेट झालेला आहे. आता आपण एकदम शांतपणे बघूया. मित्रांनो, तुम्ही बघताय केवढं केअरफुली करावं लागतंय आणि केवढं पेशन्सने करावं लागतंय. जान आली, जान डोळ्यांमध्ये जान.
आता गणपतीला नाम म्हणजेच गंध लावण्यात येणार आहे. ज्यांनी गणपती घेतलाय, ज्यांनी मूर्तीची ऑर्डर दिली आहे, त्यांनी एक इमेज शेअर केलेली आहे, तर त्याप्रमाणे तो आता त्या नामला फॉलो करतोय. आता तुम्ही बघितलं होतं मगाशी की आखणी करायच्या आधी गणपती कसा होता आणि आता आखणी केल्यानंतर गणपती कसा दिसतो. एक नंबर. हे बघा, प्रत्येकाचं आहे ना काही ना काही इकडे काम चालू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोय की गणपती बाप्पाची कामं लवकर करायला. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की ही कला कशी जोपासली जाते आणि आखणी कशी केली जाते. सुंदर प्रकारे आपल्याला अमरने आखणी करून दाखवलेली आहे आणि हे अशाच प्रकारे वर्क केलं जातं. तुम्ही बिलीव्ह करा, आता 1:30 वाजलाय, रात्रीचा 1:30 वाजलाय आणि अजून सुद्धा हे लोक काम करतायत आणि हे सकाळपर्यंत असेच काम करत राहणार आहेत. म्हणजे केवढी मेहनत आणि केवढं डेडिकेशन, केवढे पेशन्स ठेवावे लागत असतील हे काम करण्यासाठी. हे सर्व दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवला. तर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता मी हे सगळे गणपती करताना बघून आणि त्याची आखणी आणि कलरिंग वगैरे सगळं करताना बघून तर मी तर एकदम, मला असं वाटायला लागलं की कधी एकदा आता गणपतीला गावी जातोय. तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड गुड नाईट.